गाईज एवढी खतरनाक भूक लागलेली आहे ना मला, म्हणजे सकाळपासून मी जेवण सुद्धा नाही केलेले. ॲक्च्युली विषय काय होता गाईज, जे नारळ म्हणतो, जे पपईचे झाडं आहे का, पपईच्या झाडांचं आहे ना पूर्ण मूळ जे आहे ते पाईपांमध्ये बसले होते. आपल्याला इथं आता मेंटेनन्स करायचं आहे आणि प्रेम भाऊला खुश झाला आई कार्ड बघून. हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज आपल्याला जायचं आहे डाटा मॅटिक्सला. म्हणजे याच्या अगोदर पण गाईज आपण गेलो होतो डाटा मॅटिक्सला, बट आज आहे ना त्यांची दुसरी जी ब्रांच आहे तिथं जायचं आहे. नेमकं त्यांचं ऑडिट आहे दुपारी 3 वाजता आणि आज गाईज त्यांचा मेंटेनन्स पण आहे नाही का. ऑलरेडी आपण निघालेलो आहे आता आपल्या प्रेम भाऊला घेऊन. प्रेम भाऊ आणि मी आता जाऊ लवकरात लवकर तिथले फायर एक्सटिंग्विशर जे आहे त्यांची एएमसी वगैरे करू. त्यानंतर मग आपल्याला बिटकोल एक छोटंसं ना, पण त्यानंतर घरी येऊन आपल्याला काम आहे, खूप सारे काम आहे घरातलं काम ओढून मिळवतं नाही काम असं. तर फायनली आपण आलेलो आहे आता टाटा मॅटिक्सला. हे बघा गाईज, तर आपल्याला इथं आता मेंटेनन्स करायचं आहे आणि प्रेम भाऊला खुश झाला आई कार्ड बघून. म्हणे मी आता मित्रांना दाखवलं की एवढ्या मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये जातो असं. चला गाईज, आता एक जण येतो आहे भैया श्रीवास्तव म्हणून. श्रीवास्तव आपण लावलं आहे पुढचं, तो येईल मग त्यानंतर चेकिंग करायला लागून जाऊ गाईज. तर आता डाटा मॅटिक्सचं सगळं काम झालेलं आहे आणि आपण आता मोजून काहीतरी 2 सिलेंडर राहिले बघा. हे 2 फायर एक्सटिंग्विशर आहे, यांचा मेंटेनन्स करायचं आहे. बाकी पुऱ्या बिल्डिंगचं काम झालं आहे गाईज. हे बघा, हा मुंबई नाका. चला गाईज, आता हे फायर एक्सटिंग्विशर चेक करू, त्यानंतर आपण निघू आपल्या घरच्या प्रवास. तर आता आपण आलेले गोडाऊनला आपल्याला म्हणजे डाटा मॅटिक्सला गेलो होतो ना, तर त्याच्यामुळं तिथलं एक फायर एक्सटिंग्विशर होता गाईज, तो घेऊन आलो होतो. आता तो गोडाऊनला ठेवू गाईज, त्यानंतर मग जाऊ आपण आपल्या घरी जाऊन आपल्याला काय काम आहे, आपल्या बाथरूमचा पाईप चॉकअप झाला आहे आज, तो खोलायचा. आता मनीषला घेऊ जोडीला आणि मग खोलून घेऊ, बट त्याच्या अगोदर प्रेम भाऊला घरी सोडू. गाईस, तर आता सगळं चेंबरचं काम झालेलं आहे आपलं. बघा इथं चेंबर बांधले गाईच आता आपण. आणि इथं आहे ना ॲक्च्युली नारळाचे झाडं होते नाही का गाईस, सगळे इथून तिथून ते सगळे झाडं तोडले. कारण ॲक्च्युली विषय काय होता गाईस, जे नारळ म्हणतो, जे पपईचे झाडं आहे का, पपईच्या झाडांचं आहे ना पूर्ण मूळ जे आहे ते पाईपांमध्ये बसले होते. हे बघा ह्या पाईपामध्ये, तर त्याच्यामुळं पूर्ण पाईप चॉकअप झाला होता हवाला. तर सगळे झाडं तोडलेले गाईस. तिकडं पण फुटलं, तो चेंबर पण फोडला, सगळं काम झालं. हे पोरं काय आता मस्त जेवण करत होते. तुमच्या भावाने आत्ताशी आंघोळ केलेली इथं बाहेर. तर आजचा दिवस आता बाथरूममध्ये जाता नाही येणार तुमच्या भावाला, खरं नाही. त्याच्यात गाडी घाण झाली इथं, सगळं तुळशी वगैरे सगळं तोडलं आहे गाईज आता इथून. गाईज, तर फायनली तुमच्या भावाची झालेली आता मस्त आंघोळ झाल्यानंतर काय आता टाईमपास मस्त बिस्किट खाऊ. आता हे हमरे पास टायगर बिस्किट. कारण गाईज सकाळपासून मी जेवण नाही केलेलं आहे आज, पोटात अन्नाचं दाणं नाही. ते काम करत बसलं होतं, सगळं काम झालं व्यवस्थित. आता टाईम एवढा होऊन गेलेला आहे गाईज का 6:30 वाजलेले आणि आता काय जेवण करणार आशियामध्ये. त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या, हक्कीला बिस्किट आणले होते पप्पानी टायगर, मग ते टायगर बिस्किट आपण खाऊ. हक्कीने अर्धे खाल्ले, हक्कीने माझ्यासाठी 2 ठेवले. तर आता आपण आलेले मस्त चक्कर मारण्यासाठी. ॲक्च्युली मी एकटाच आलो होतो, पण आपल्या माग हा लग्नाळू पोरगा आलेला आहे, बघू शकते तुम्ही. म्हणून भाऊनी डायरेक्ट आंघोळ बिंघोळ केलेली आहे. दिवसभर काय काय करतो काय नाही करत, आणि आता संध्याकाळचा टिळा बिळा रामकृष्ण हरी म्हणे, कानाला खडा लावलाय म्हणे. असं तर पोरगा आहे गाई. चला गाईज, आता मस्त थोडंसं राऊंड बिऊन मारू. कारण आमच्या इकडे नाही ॲक्च्युली, बघा हा जो गेट दिसतोय का, या गेट जवळ आहे ना, इकडं सगळे प्लॉट्स पडलेले आहे. आणि तुम्हाला जर प्लॉट वगैरे जर घ्यायचे असेल तर इथे येऊ शकते. काय लिहिलं तिथे, मुल्लास प्रॉपर्टीज ना का, फॉरेस्ट रेंज खाली लिहिलेलं आहे गाईज, मुल्लास प्रॉपर्टी म्हणून. गाईज एवढी खतरनाक भूक लागलेली आहे ना मला, म्हणजे सकाळपासून मी जेवण सुद्धा नाही केलेलं आहे त्या कामाच्या याच्यात, चेंबरच्या याच्यात नाही का.
तर गाईज आता मस्त जेवायला घेतलेलं आहे. दुपारचीच भाजी आहे, दुपारच्याच चपात्या सगळ्या. बटाट्याची भाजी आहे गाईज. त्यानंतर ही कोणत्या शेंगा आहे, गोराण्याची शेंगा वाटतं, हां गोराण्याची शेंगा. त्यानंतर चपाती आणि भात पण आहे. बट त्याच्या अगोदर हे संपव आणि मग भात घेऊ आपण, नाही. चला आता थांबू नाही शकत, लय जाम भूक लागली मला. सो गाईज तर आता आलेलो आहे घरात आणि आता घेऊ मस्त झोपून. आमचा झोपायचा टाईम आणि आमच्या हॅक्कीचा खायचा टाईम सुरू राहिली काही ते बघितलं का गाईज. तर चला गाईज झोपतो मी आता. बाय बाय, जय महाकाल.